आणि संप मागे घेण्याची घोषणा करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसल्याची भावना संपावरती ठाम असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। ऐतिहासिक संप आहे। जर लोकांनी उत्स्फूर्त केला, शांततेच्या मार्गाने केला, एवढा जर पहिल्यांदा जगाच्या इतिहासात असा संप होतोय, तर हा संप असा नुसत्या आश्वासनावरती माघार घेणार नाही असं या सगळ्या शेतकऱ्यांचा निर्णय आणि म्हणून हा संप पुढे चालू ठेवायचा असं या आजच्या इथल्या या बैठकीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे। नाही, आता इथं कमिटीच्या इथं मीटिंगमध्ये असं ठरलंय की राज्यात जे जे शेतकऱ्यांसाठी काम करणारे कोणी असो, कुठला राजकीय पक्ष असू द्या, कुठला संघटना असू द्या, कुठले विचारवंत असू द्या, या सगळ्यांनी उद्या नाशिकला यावं आणि या आंदोलनामध्ये वैचारिक आणि ठोस भूमिका काय आहे ती मांडण्यासाठी प्रयत्न करावा आणि आंदोलन आपल्याला कसं पुढे न्यायचं हे उद्याच्या 4 वाजेच्या मीटिंगमध्ये आपण ठरवायचं विचारात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एकतर्फी निर्णय घेतलेला आहे। कोणत्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता त्यांनी हा दडपणाखाली आमचं शेतकऱ्यांचं आंदोलन दडपून नेण्याचा प्रयत्न या शासनाने केला आहे। निर्णय घेताना त्या ठिकाणी मीटिंग झाल्यानंतर सर्व जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्व जनतेला प्रत्येक जिल्ह्यातला एक एक नेता त्या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी त्याचं नियोजन करून मग नंतर हा पाठिंबा बंद आहे असं जाहीर करायला पाहिजे होतं। जोपर्यंत लेखी स्वरूपात शासन जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत सर्व महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन करतील। याच्यापेक्षा जास्त तीव्र मोठ्या प्रमाणात संप या ठिकाणी तीव्र केला जाईल। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला मी आज सांगू शकतो, आज महाराष्ट्र शासनाने सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। संबंध महाराष्ट्र लहान म्हणजे अल्पभूधारक आणि बहुभूधारक सगळे शेतकरी नोटाबंदीच्या काळात आणि मागील अतिवृष्टीमध्ये, मागच्या वर्षीच्या अतिवृष्टीमध्ये, नोटाबंदीच्या काळात आणि सलगच्या 4 वर्षाच्या दुष्काळामध्ये भरडलं गेलेलं आहे। याच्यावर मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून दडपशाहीचं राजकारण चालवलेलं आहे आणि आंदोलन शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने चाललेलं आंदोलन मोडीत काढण्याचं काम या बीजेपी सरकारने, शासनाने चालवलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांना माझा सल्ला आहे, बैलाला एका हाकेमध्ये वळवणारा हा शेतकरी आहे, तुम्हाला 2 हाकेमध्ये 1 हाकेमध्ये वळवण्याची ताकद सुद्धा आमचा शेतकरी ठेवतो। सावधान व्हा।